नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, गेले 4-5 दिवस पॉडकास्ट नाही येऊ शकलं, त्यासाठी मंथ एंडमुळे काम जास्त होतं। गेल्या महिन्यात हार्डली माझे 11 पॉडकास्ट आले आहेत। मला पण वाईट वाटते, नियमितपणे पोस्ट करणारे मी एवढ्या सुट्ट्या घेते पण काहीच करू नाही शकत सध्या। वर्कलोड असल्यामुळे असं झालंय की दिवसातले 24 तास पण कमी वाटतात। असो, हा महिना फक्त थोड्या अजून सुट्ट्या होतील, त्यानंतर जसे आधी पॉडकास्ट यायचे तसेच येत राहतील। आता जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट आजचा आपल्या पॉडकास्टला स्टार्ट करते। सध्या मंडळी टोमल काकूंच्या अंगात काहीतरी संचारल्यासारखं वाटतंय मला। काय काय बनवत असतात हल्ली पाहिलत ना, यांच्या त्या उपासमारी डाएटचा अंत झालेला दिसतोय। कारण की आता या काकू तेलकट तुपट खायला लागल्या आहेत। कशी आहे यार ही टोमली, कधीच स्वतःच्या वाक्यांवरती ठाम राहत नाही। आता एक बोलेल तर दुसऱ्या क्षणी वेगळंच काहीतरी बोलेल। टोमले ग टोमले, अशी कशी वेंधळी ग तू। पालकपुरीचं कौतुक पाहिलत का मंडळी? त्या मुलींना तर पालकपुरी हा प्रकारच नव्हता माहिती। त्या मुली ह्या अडाणी टोमलीला विचारतात, पाणीपुरी बनवतेस का? मंडळी, जे त्या मुलींना आवडते किंवा खावंसं वाटते ना, ते ही आयशी टोमली कधी नाही करत। जे हिला खावंसं वाटते किंवा कोळशाला खायचं असते ना, तेच ही बनवते। एक नंबरची मतलबी बाई आहे ही टोमली। टोमली किती स्वावलंबी आहे हे दाखवण्याचा सध्या तिचा प्रयत्न सुरू आहे। टोमले, कावळ्याने किती मोरपंख लावले आणि बोलला ना की तो मोर आहे, तर असं होत नाही ग। तुला पण माहिती आहे मोरा मोरच असतो, सो तसंच आहे। तू जे हे काही दाखवतेस ना की घरचं किंवा बाहेरचं तू एकटी हँडल करतेस, तर आम्हाला काही विश्वास बसणार नाही ग तुझ्यावरती। कारण की तू याआधी किती खरं बोलली आहेस ना, ते आम्हाला चांगलंच माहिती आहे। सो टोमले प्लीज जरा ना तुझी अतिहुशारी दाखवणं बंद कर। शिंकताना कोण दाखवते हो मंडळी कॅमेरामध्ये? म्हणजे काही लॉजिक आहे का या मागे? काही पण करत असते ही येडी बाई। हे आवरलं ते आवरलं, इकडून वस्तू उचलायची आणि तिकडे नेऊन ठेवायची, याला काकू बोलतात घर आवरणं। जी व्यक्ती खरंच काम करते ना, तिला असं वारंवार सांगत बसायची गरज लागत नाही की मी हे काम केलं, मी ते काम केलं। उगाच आपलं काहीतरी नाटकं करत असते ही टोमली। पालकची भजी बनवून त्यावरती दही आणि तिखट चटणी टाकली, झालं काकूंचं पालक चाट। काय करेल नी काय नाही वेंधळी बाई। उद्या बटाट्याची भजी बनवेल आणि त्यावरती दही तिखट चटणी टाकेल आणि सांगेल काय तर, हे बघा मी बटाटा चाट बनवला। टोमले, तूच बनव आणि तूच खा ग बाई। उगाच ना तू केलेल्या पानसट रेसिपीचं आम्हाला नको कौतुक सांगू। नायलॉन शेव नाही तर काकूने आलू भुजिया टाकले आणि कोळशा तर काय बाबा, काकूने काही आणून दिलं की वा मस्त झालंय, खोटी स्तुती करायला सुरू होतो। आता टोमल काकूंचा पायगुण बोलायचं की काय मला समजतच नाही। पण बघा ना मंडळी, गेल्या वर्षी गुढीपाडव्याला काकू गेल्या होत्या उडणाऱ्या ड्रेसचा फोटोशूट करायला आणि यावर्षी तिकडे आलाय भूकंप। बाई ग टोमले, भारतात आलीस ना तर गुजरातला येऊ नकोस तू। उगाच एक करता दोन करायचीस तू। आणि गुजरातच काय बाबा, भारतात पण नको येऊस। तसं तर तू येणार नाही ते माहिती आहे ग मला, तुझी एंट्री बंद झाली आहे भारतात। पण तरी ग तू खूप निर्लज्ज आहेस ना, ते मला माहिती आहे। लगेच येशील तोंड वर करून ते सेल मधले परफ्यूम वगैरे घेऊन दाखवायला की बघा ब्रँडेड गिफ्ट आणले आहेत मी तुमच्यासाठी। तसं पण त्या ठगतपुरीच्या भाभी सोबत मिळून तू नाटक केलं आहेस हे तर आम्हाला माहिती आहे। मग काय, एकत्रही दिसाल तुम्ही कधीतरी। या तुम्ही एकत्र, प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला काही, पण निदान जो बाजार मांडत बसताना सोशल मीडियावरती तो कृपा करून नका मांडू। ह्या टोमलेला मी जेव्हापासून ड्रायव्हिंग बद्दल बोलली आहे ना मंडळी, तेव्हापासून बाईने सगळं मनावरतीच घेतलेलं दिसतंय। या वर्षी टोमलाबाई ड्रायव्हिंग शिकल्याशिवाय काय हार मानायच्या नाही। चला चांगलंच आहे, तसं ड्रायव्हिंग शिकते ते काय आहे ना मंडळी, त्या ढेमशीला सगळं येतं ना आणि ही तिच्यामुळेच फेमस झाली आहे, त्यामुळे जरा टोमलीला कमीपणा वाटतोय, बाकी काही नाही। टोमले ठीक आहे ग, एवढं पण जळकेपणा बरा नव्हे। का शिक, तू ड्रायव्हिंग शिकच एकदाची। मंडळी, टोमलीला लर्निंग लायसन्स मिळाला आहे तर टोमलीचा आनंद काय गगनात मावेनासा झालाय। ड्रायव्हिंग सोबत काकू इंग्लिश देखील शिकतात बरं का। एवढी बिझी टोमली अचानक पोपटासारखी सुरू कशी बरं बोलायला लागली, कमालच आहे बाबा।
अगरबत्तीला वास येतो हे मला तर काकूंमुळे समजलं. मी तर एवढ्या दिवसांपासून विचार करायची की अगरबत्तीचा सुगंध दरवळतो, पण काकूंमुळे समजलं अगरबत्तीला वास येतो. आता जर अगरबत्तीला वास येत असेल ना मंडळी, तर वापरलेल्या सॉक्सला किंवा कपड्यांना सुगंध येत असावा, काकूंच्या नसलेल्या अकलेच्या हिशोबाने. टोमल काकूंनी बनवलं होता चना पुलाव. काय आहे ना, टोमली एवढी आळशी आहे ना की तिला संपूर्ण स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो. त्यामुळे तिने बनवला होता चना पुलाव. काय मिळालं नाही की चणे वाटाणे फुटाणे घ्यायचे आणि एकच राईस बनवायचा. कशी असशील ना ग टोमले तू. ह्या वर्षी टोमल काकू ठगजमबगलाच राहणार आहेत, त्यामुळे त्यांना झाडा फुलांकडे लक्ष द्यायला मिळेल. गेल्या वर्षी काकूने वांगी लावली होती, पण त्या बैलेशच्या लग्नामुळे त्या गार्डन मधल्या झाडांचा पालापाचोळा झाला. गेल्या वर्षी ना जानेवारी पासूनच काकूंचं जे नुकसान होत होतं ना, ते 31 डिसेंबर पर्यंत कायम होतं. त्यात बैलेशच्या लग्नामुळे तर खूप काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. काकू बिचाऱ्या आल्या होत्या लोकांना येडा बनवायला, पण जाता जाता काकूंचाच पचका झाला. काही हरकत नाही या टोमल काकू, आम्ही आहोत तुमच्या सोबत. तुमच्या चुका नेहमी दाखवत राहू आम्ही, जेणेकरून तुम्हाला सुधारण्यासाठी मदत होईल. मंडळी, टोमल काकू बोलतात, मला लर्निंग लायसन्स मिळालं आहे आणि 4-5 दिवस मी गाडी चालवली. लायसन्सेस संपलं तरी मी तुम्हाला दाखवलंच नव्हतं. अरे भाई, कहना क्या चाहते हो आप. काय तर म्हणे मी फर्स्ट क्लास कार्स चालवून एक्झाम देणार आहे. 20च्या स्पीडने पण काकू गाडी चालवत नव्हत्या आणि काय तर म्हणे मी फर्स्ट क्लास कार्स चालवून दाखवणार आहे. अहो काकू, एक वचन अनेक वचनची मदर सिस्टर एक करणं बंद करा हो प्लीज. आणि हो काकू, चालवाल तुम्ही चालवाल गाडी, पण त्याआधी ना जी ही कैची सारखी तुमची जीप चालते ना, ती चालवणं बंद करा. सर्टिफिकेटला काकू बोलतात सर्टिफिकेट मिळालं होतं. सर्टिफिकेट? बापरे, काकू ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादामध्ये ना इंग्लिश विसरू नका म्हणजे झालं. नाही म्हणजे एवढ्या मेहनत घेऊन तुम्ही इंग्लिश शिकताय, आता ड्रायव्हिंग मुळे उगाच इंग्लिश विसरून जायच्या तुम्ही. मंडळी, ऐकलत ना, काकूंना गाडी कशी चालवतात हे माहिती होतं, पण लायसन्सच नव्हतं ना काकूंकडे, म्हणून त्या घाबरत होत्या. काय समजून काय ठेवलंय तुम्ही काकूंना. त्या नुसत्या बिंडोक दिसतात आणि आहेत पण काय आहे ना, दुनियेला दाखवायचा नाही आहे हो त्यांना. आता इंडियामध्ये पण मंडळी ज्यांना लर्निंग लायसन्स मिळते ते गाडी चालवू शकतात, पण त्यांच्यासोबत जो परमनंट लायसन्सवाला आहे त्याने असणं गरजेचं आहे. सेम तसंच काकूंसोबत रिकाम टेकडे काका होते. आता वीकडेज मध्ये पण बघा ना हा माणूस किती रिकामी असतो, ते काय बोलायचा आता ह्याच्या या कृत्याला. मग मी काय बोलली ना की लगेच काकूंचे अंधमंद भक्तात येतात, नको ती अक्कल पाजळायला, की असं का बोलते तसं का बोलते आमच्या दादा ताईला. हे लोक जे एवढं खोटं बोलतात ते यांच्या अंधमंद भक्तांना बरं चालते. टोमल काकूंनी सांगितलंय की मुलींना शाळेतून आणायला म्हणून त्या पण आता गाडी घेणार आहेत. काकूंच्या चेहऱ्यावरून तर स्पष्टपणे दिसत होतं की त्यांना भीती वाटते गाडी चालवताना, पण सांगणार कोणाला ना. कसं आहे ना, लाख खोटं बोललं ना, पण चेहऱ्याचा रंग जो उडतो ना घाबरल्यामुळे, तो काही लपून राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, काकू काकांसोबत बडबड करत होत्या, पण सांगतात काय तर मी गाडी चालवताना तुमच्यासोबतच गप्पा मारत होती, पण ते काय रेकॉर्डच झालं नाही, म्हणून आता मी व्हॉइस ओव्हर देते. काकू, लोकांना मूर्ख बनवणं ना जरा बंद करावं आता प्लीज. या टोमल काकू स्वतःच मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करतात, पण आता मार गोडवे गातायत की मुलगा असो वा मुलगी, सगळ्यांना जेवण बनवता आलं पाहिजे. अहो काकू, बस करा हो, बस करा. आधी ना तुम्ही शिकून घ्या जेवण बनवणं, मग त्या मुलींना धडे द्या. आणि काकू, आम्हाला माहिती आहे हो, तुम्ही त्या मुलींना आतापासूनच सगळं का बनवायला शिकवताय ते. म्हणजे कसं, कधी तुम्हाला कंटाळा आला तर, कधी म्हणजे तसा तर रोजच कंटाळा येतो हो तुम्हाला, पण जर कंटाळा आला तर त्या मुली काहीतरी तुम्हाला बनवून देतील ना, म्हणून हा तुम्ही पळवाट शोधताय. शेम ऑन यू टोमल काकू. मंडळी, या टोमल काकूंनी ना अजून पण खूप काही पराक्रम केले आहेत, ते मी उद्याच्या पॉडकास्टमध्ये बोलते. आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.